जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आयटी सोल्युशन या युट्यूब चॅनलवरती तुमचे हार्दिक स्वागत आहे. डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क भविष्यात 14 या सब्जेक्टचा आपण युनिट वाईज IMP बघत आहोत. त्यामध्ये आज आपण युनिट नंबर 3 चे जे IMP आहेत ते आपण आज बघणार आहोत. युनिट नंबर 3 आहे आपला एरर डिटेक्शन करेक्शन अँड वायरलेस कम्युनिकेशन. तर ह्या युनिटचे जे IMP क्वेश्चन्स आहेत ते आज आपण डिस्कस करू. तर युनिट नंबर 3 जो आहे एरर डिटेक्शन करेक्शन अँड वायरलेस कम्युनिकेशन हा 12 मार्क्ससाठी याला वेटेज MSBT करिक्युलम प्रमाणे दिलेला आहे. तर त्यामध्ये जी फर्स्ट एक्झाम आहे आपण बघणार आहोत. तर समर 23 एक्झामला जे या युनिटवरती क्वेश्चन विचारले ते 18 मार्क्ससाठी विचारले होते आणि त्याच्यामध्ये फर्स्ट 2 मार्क्ससाठी जे क्वेश्चन होते त्याच्यामध्ये होता स्टेट एनी 2 लिमिटेशन्स इन ब्लूटूथ. तर ब्लूटूथ आर्किटेक्चरवरती हा क्वेश्चन होता. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे तो आहे सिंगल बिट एरर अँड बस्ट एरर. तर एरर टाइप्स ऑफ एरर वरती हा क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर 4 मार्क्ससाठी जे क्वेश्चन आहे त्यामध्ये 2 क्वेश्चन या ठिकाणी विचारले आहेत. त्यामध्ये 3G आणि 4G मोबाईल जनरेशन आहे याच्यामध्ये कंपॅरिझन याचं विचारलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पीड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड्स अँड सर्व्हिसेस हे जे पॉईंट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला याचा डिफरन्स करायचा आहे. त्यानंतर जे एरर डिटेक्शन अँड करेक्शन जे आहे त्यामध्ये एक ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला एरर डिटेक्शन किंवा एरर करेक्शन जे आहे ते आपल्या या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर दुसरं पण या ठिकाणी एक्झाम्पलच आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की कॅल्क्युलेट CRC फॉर द फ्रेम आणि एक फ्रेम दिलेली आहे, एक या ठिकाणी कोड दिलेला आहे त्यावरती आपल्याला काय करायचं आहे की CRC मेथड यूज करून याला हा जो पॉलिनॉमियल दिलेला आहे त्यानुसार कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर विंटर 23 एक्झाम जर बघितली तर ती पण 80 मार्क्ससाठी यामध्ये क्वेश्चन विचारले होते 80 मार्क्ससाठी. त्यामध्ये 2 मार्क्सचे 2 क्वेश्चन होते टाइप्स ऑफ एरर आणि कंपॅरिझन होतं LRC आणि VRC मध्ये. त्यानंतर 4 मार्क्ससाठी 2 क्वेश्चन होते त्यामध्ये LAN 802.11 आर्किटेक्चर आणि ब्लूटूथ आर्किटेक्चर. त्यानंतर 6 मार्क्समध्ये मोबाईल जनरेशन जे आहेत 1G 2G 3G 4G आणि 5G या मोबाईल जनरेशन ह्या 6 मार्क्ससाठी विचारले. असं 18 मार्क्ससाठी विंटर 23 ला यामध्ये विचारलेलं होतं. त्यानंतर समर 22 ला जर बघितलं पुन्हा 18 मार्क्ससाठीच विचारलं आहे. 2 मार्क्सचा एकच क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ एरर. त्यानंतर 802.11 आर्किटेक्चर ब्लूटूथ आर्किटेक्चर LRC आणि मोबाईल जनरेशन. तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये जे आहे की जे पॉईंट्स आहेत ते रिपीटेड त्याच पॉईंटवरती याच्यामध्ये फक्त क्वेश्चनचा टाइप थोडासा किंवा क्वेश्चनचा विचारण्याची पद्धत बदलते पण क्वेश्चन जे आहे तेच क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर विंटर 22 जर बघितलं पुन्हा 18 मार्क्ससाठी LRC आणि VRC आणि टाइप्स ऑफ एरर. तर असे 2 मार्क्सचे 2 क्वेश्चन ब्लूटूथ आर्किटेक्चर आणि फीचर्स ऑफ व्हेरियस मोबाईल जनरेशन. पुन्हा ब्लूटूथ आर्किटेक्चर विचारलं, मोबाईल जनरेशन विचारलंय आणि 6 मार्क्ससाठी विचारलंय 802.11 आर्किटेक्चर. तर असा 18 मार्क्ससाठी विंटर 22 ला पण विचारलं होतं. त्यानंतर आपण जर समर 19 चा विचार जर केला तर 16 मार्क थोडंसं कमी वेटेज या ठिकाणी दिलं होतं. 18 मार्क पर्यंत होतं, आता 16 मार्कला आलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 मार्क्सचा एक क्वेश्चन होता टाइप्स ऑफ एरर. त्यानंतर 802 पॉईंटचे जे काही स्टँडर्ड्स आहेत वायफाय स्टँडर्ड आहे, लँड स्टँडर्ड्स आहेत, तर ते असे स्टँडर्ड्स जे आहेत 802 पॉईंटचे 1 2 4 5 6 ते स्टँडर्ड्स याच्यामध्ये विचारले होते 4 मार्क्ससाठी. आणि पुन्हा IEEE स्टँडर्ड फॉर नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे दोन्ही पण क्वेश्चन जे आहेत ते IEEE स्टँडर्ड वरती त्या ठिकाणी 4 मार्क्स विचारले होते. आणि त्यानंतर एक जो आहे एक्झाम्पल CRC वरती एक एक्झाम्पल या ठिकाणी विचारलं होतं. त्यानंतर विंटर 19 जर आपण बघितलं तर विंटर 19 साठी हा 26 मार्क्ससाठी हा विचारला होता. बघा आता विंटर 19 होतं ते 26 मार्क्स म्हणजे हायेस्ट वेटेज होतं ते विंटर 19 ला या ठिकाणी विचारलं होतं. त्यामध्ये 2 मार्क्सचा एकच क्वेश्चन होता क्लासिफाय द मोबाईल जनरेशन. यामध्ये तुम्हाला क्लासिफाय म्हणजे 1G 2G 3G 4G 5 क्लासिफाय करायचं आहे. त्यानंतर कंपॅरिझन LRC आणि CRC इन 2 पॉईंट्स. त्यानंतर पुन्हा 802 पॉईंट. आता बघा या ठिकाणी 17 झालेलं आहे, ऍक्च्युली हे 18 आहे मित्रांनो. या ठिकाणी ऍक्च्युली काय पाहिजे 18 पाहिजे, 18 आहे सॉरी 11 आहे, 17 होतं सॉरी या ठिकाणी 11 पाहिजे. पण बाय मिस्टेक पेपरमध्ये टाईप करताना किंवा पेपर टाकताना त्या ठिकाणी 17 झालं होतं. तर इथून पुढे जरी काही मिस्टेक झाली तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वायरलेस लॅन आर्किटेक्चर जर असेल तर त्या ठिकाणी 802.11च तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. ही जी विंटर 19 ची क्वेश्चन पेपर होती त्यामध्ये हा क्वेश्चन चुकलेला होता. या ठिकाणी वायरलेस लॅन 802.17 त्या ठिकाणी झालं होतं, ते ऍक्च्युली 11 आहे. त्यानंतर एक्सप्लेन व्हेरियस IEEE कम्युनिकेशन स्टँडर्ड, पुन्हा IEEE कम्युनिकेशन स्टँडर्ड वरतीच विचारलं होतं 4 मार्क्ससाठी. त्यानंतर ब्लूटूथ आर्किटेक्चर हे जे आहे ते 6 मार्क्ससाठी विचारलं आहे. डिस्क्राइब द ब्लूटूथ आर्किटेक्चर. त्यानंतर डिस्क्राइब वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चर कंपोनंट. वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स वायरलेस आपल्याला करण्यासाठी कोणते कोणते कंपोनंट्स आपण यूज करतो ते 6 मार्क्ससाठी विचारले होते. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर ह्या ज्या एक्झाम आहे विंटर 19, समर 19, त्यानंतर विंटर 20
22, समर 22, विंटर 23 आणि समर 20 अशा 6 एक्झामचं जे क्वेश्चन जे विचारले होते ते क्वेश्चनचे आपण सर्व या ठिकाणी बघितलेत. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि याचे सर्व क्वेश्चन पेपर आहे, त्याचे मॉडेल आन्सर आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.